तो भगवान परमात्मा श्री कृष्ण आहे. नुसतं कृष्ण शब्द वापरलेला नाही, कृष्ण शब्दाच्या आधी श्री शब्द वापरलेला आहे. श्री कृष्ण का श्री शब्द वापरलेला आहे? आपल्याही नावापुढे श्री लावलं जातं त्याचा अर्थ वेगळा, परंतु या ठिकाणी कृष्ण शब्दाच्या आधी जो श्री शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ वेगळा आहे. त्या श्री शब्दाचा अर्थ काय आहे? श्री या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे वैभव, श्री म्हणजे संपन्नता, श्री म्हणजे परिपूर्णता, श्री म्हणजे शांती. आणि श्री या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे श्री म्हणजे श्री राधाराणी. या ठिकाणी युगल स्वरूपाला जोडीला नमस्कार करायचं होतं. श्री कृष्णाय जोडीला नमस्कार करायचं होतं, राधा कृष्णाला नमन करायचं होतं, परंतु राधा शब्द वापरलेला नाही. राधा या शब्दाच्या ऐवजी राधाजींचंच एक नाव आहे श्री. का राधा शब्द वापरलेला नाही त्यामागेही कारण आहे. संपूर्ण श्रीमद भागवताच्या 18,000 श्लोकांमध्ये कुठेही राधा शब्द वापरलेला नाही. त्याचं कारण कथा सांगणारे श्री शुकदेवजी महाराज होते. राजा परीक्षिताला कथा सांगत होते. श्री शुकदेवजी महाराज हे गोलोक धामामध्ये राधा आणि कृष्ण हे जेव्हा पाळण्यावर बसलेले असतात त्यांना झोका देण्याचं कार्य करणारे श्री शुकदेवजी आहेत, जे श्री राधाजींचे शिष्य आहेत, भक्त आहेत. आणि नियम असा आहे की गुरुचं नाव कधीही मुखाने उच्चारायचं नसतं. पतीनाम, पत्नीनाम, प्रथम पुत्रनाम, गुरुनाम याचा उल्लेख मुखाने करायचा नसतो, उच्चार करायचा नसतो. मग गुरूंच्या नावाचा उच्चार करायचा नाही, पहिलं कारण. दुसरं कारण, राधा या नावाचा उच्चार जरी केला तरी श्री शुकदेवजींना 6 महिन्याची समाधी लागत होती. गुरूंच्या नावाचा उच्चार जरी केला तरी. मग जर कथा सांगणाऱ्याला 6 महिन्याची समाधी लागली असती तर कथा ऐकणाऱ्या राजाजवळ फक्त 7च दिवस होते. 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन दंश करणार होता. म्हणून सावधान होऊन बसलेले आणि पूर्ण 18,000 श्लोकांमध्ये कुठेही राधा हा शब्द येऊ दिलेला नाही. ज्याही ठिकाणी राधा शब्दाचा उच्चार करण्याची वेळ आली त्या ठिकाणी आराधिका, तत्प्रिया, श्रीजी या शब्दांचा उल्लेख केलेला आहे, परंतु राधा शब्द कुठेही वापरलेला नाही. याही ठिकाणी राधा आणि कृष्णाला नमन करायचं होतं, पण राधा शब्दाचा उच्चार करायचा नव्हता. म्हणून राधा या शब्दाऐवजी श्री या शब्दाचा वापर करून श्री कर्षयति इति कृष्णः, श्री कृष्णाय वयम म्हणजे सर्वजण आणि नुमहा म्हणजे नमस्कार करत आहोत. श्री कृष्णाय वयम नमः. आपणही त्या भगवान परमात्म्याला आणि त्या भगवान परमात्म्याची अहलादिनी शक्ती श्री राधाजींना नमन करूया. कारण जोपर्यंत भक्तिमती श्री राधाजींना आपण नमन करणार नाही तोपर्यंत या कथेमध्ये आनंद निर्माण होणार नाही आणि तुमच्या आमच्यावर भक्ती देवीची कृपाही होणार नाही. म्हणून आपण श्री राधाजींच्या नावाचा उल्लेख करूया, श्री राधाजींना शरण जाऊया. हे प्रभो, श्री राधे जय राधे, राधे राधे प्रिया प्रिया. श्री राधे जय राधे, राधे राधे प्रिया प्रिया. श्री राधे जय राधे, राधे राधे प्रिया
राधे राधे प्रिया प्रिया राधे राधे प्रिया प्रिया राधे राधे प्रिया प्रिया राधे राधे प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया प्रेम से तालियों की सेवा करते हुए जय हो तेरी बिगड़ी बना देगी तेरी बिगड़ी बना देगी चरण रज श्यामा प्यारी की 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 सोई किस्मत जगा देगी सोई किस्मत जगा देगी चरण रज श्यामा प्यारी की चरण रज श्यामा प्यारी की चरण रज श्यामा प्यारी की चरण रज श्यामा प्यारी की
कृष्णाय वयम नमः। श्री राधा रानी सरकार की जय। बरसाने वारी की जय। श्री राधाजींना आणि भगवान गोपाल कृष्णाला नमन केलेलं आहे। श्री कृष्णाय वयम नमः प्रथम श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं हे सार्वभौम नमन केल्यानंतर द्वितीय श्लोकामध्ये व्यासनंदन श्री शुकदेवजी महाराजांची अवस्था किती उच्च कोटीची आहे याचं वर्णन करून द्वितीय श्लोकामध्ये व्यासनंदन श्री शुकदेवजींना नमस्कार केलेला आहे आणि म्हणतायत यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् स्तं सर्वभूतहृदया मुनिमानतोऽस्मि। द्वितीय श्लोकामध्ये व्यासनंदन श्री शुकदेवजी महाराज यांची अवस्था किती उच्च कोटीची आहे हे वर्णन करत असताना म्हणतायत की व्यासजींचे पुत्र व्यास पत्नीच्या गर्भामध्ये 12 वर्ष होते। 12 वर्ष मातृगर्भामध्ये राहिल्यानंतर बाहेर यायला तयार नाही, म्हणून वेदव्यासजी महाराजांनी हात जोडून विनंती केली, बाळा बाहेर ये, जन्म घे। आतून आवाज आला नाही, मी जर जन्माला आलो तर माया मला बाधा करेन। वेदव्यासजींनी भगवान परमात्म्याला विनंती केली, भगवान परमात्मा आले आणि व्यास पत्नीच्या गर्भामध्ये असलेल्या त्या शिशूला, त्या बालकाला वचन दिलं की माझी माया तुला बाधा करणार नाही, तू जन्म घे। अशा वेळेस भगवान परमात्म्याचं वचन प्राप्त झाल्यानंतर 12 वर्षानंतर जेव्हा ते गर्भातून बाहेर आले त्यावेळेस जन्म झाल्याबरोबर ते वनाच्या दिशेने पळत निघाले। जसे वनाच्या दिशेने पळायला लागले, वेदव्यासजींनी बघितलं मला मुलगा झालेला आणि जन्माला आल्याबरोबर तो पळायला लागला, म्हणून पळणाऱ्या मुलाकडे बघितलं आणि व्यासजी महाराज यांना मोह निर्माण झाला की माझा मुलगा का थांबत नाही, म्हणून आवाज देत आहे, शुका, अरे थांब शुका, कुठे चाललास, थांब। श्री शुकदेवजी महाराज मागेही वळून बघायला तयार नाही, आपले आई वडील कोण आहेत, कारण मन अटकून जाईल, माया मोहामध्ये फसून जाणार, म्हणून ते मागे बघायला तयार नाही, पुढे पुढे पळतायत। वेदव्यासजी महाराज पुत्र मोहाने आपल्या मुलाच्या मागे मागे पळायला लागले आणि मागे मागे पळत असताना त्यांना एक आश्चर्य दिसलं। ज्या रस्त्याने ते पळत होते, ज्या रस्त्याच्या आजूबाजूला झाडं होते, त्या झाडांनी वेदव्यासजींना जणू पळताना बघितलं, पिकलेलं फळ त्यांचं खाली पटकन पडलं, जणू ते फळ वेदव्यासजींना सांगतायत की महाराज आम्हाला फळं येतात आणि ते फळ आल्यानंतर आम्ही ते कधीही खात नाही। असं कधी बघितलं एका झाडाला फळ आलं आणि ते फळ झाडानेच खाऊन घेतलं नाही, ते झाडावर पिकल्यानंतर ते झाड आपोआप ते फळ सोडून देतं खाली। म्हणून हे वेदव्यासजी महाराज तुम्हाला श्री शुकरूपी फळ आलेलं आहे, ते तुमच्यासाठी नाही जगत कल्याणासाठी आलेलं आहे, म्हणून तुम्ही याला आवाज देऊ नका, हे जगत कल्याणासाठी उत्पन्न झालेला हा तुमचा पुत्र आहे हे सांगणारे जणू ते झाड वेदव्यासजींना वाटलं की ते झाडच मला बोलतायत। तरीही वेदव्यासजींचा मोह काही थांबला नाही, वेदव्यासजी तरीही मागे मागे पळतायत। पुढे एक सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या। श्री शुकदेवजी गेल्यानंतर त्या स्नानच करत होत्या, त्यांनी अंगावर वस्त्र घातले नाही, परंतु जसं वेदव्यासजींना आलेलं बघितलं त्यांनी लगेच आपलं अंग झाकलं। वेदव्यासजींना आश्चर्य वाटलं, आताच माझा 12 वर्षाचा मुलगा, गर्भातच 12 वर्षाचे झालेले होते, 12 वर्षाचा मुलगा या ठिकाणून पळत होता, त्या मुलाला बघितल्यानंतर या स्त्रियांनी वस्त्र परिधान केले नाही, आपलं अंग झाकलं नाही, आणि मला बघितल्याबरोबर लगेच अंग झाकलं। तेव्हा त्या स्त्रियांनी उत्तर दिलं, महाराज आताच तुमचा मुलगा या ठिकाणून गेला, त्यांना बघितल्यानंतर आम्ही वस्त्र यासाठी
अंगावर झाकले नाही, कारण तुमच्या मुलाला माहीतच नाही स्त्री काय, पुरुष काय, विषय काय, वासना काय. परंतु तुम्ही कितीही जरी ज्ञानी असलात तरी तुमच्या दृष्टीमध्ये दोष आहे.